महापुराच्या पाण्यामध्ये पवनी पडून केला 1.5 किलोमीटरचा प्रवास। विद्युत खांबावरती चढून केला विद्युत पुरवठा सुरळीत। तब्बल 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर गावातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यास आले यश। वायरमन धनराज राठोड यांचे ग्रामस्थांकडून कौतुक। ग्रामपंचायत सरपंच स्वप्नील माने सरकार यांच्यासह ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामस्थांचे सहकार्य। निपाणी तालुक्यातील मांगूर येथे दूधगंगेच्या पात्रामध्ये गेल्या 4 दिवसापासून सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे कुन्नूरकडून मांगूर दरम्यान आलेल्या 2 विद्युत लाईनी तारा पाण्यामध्ये बुडाल्याने गुरुवारी मध्यरात्रीपासून विद्युत पुरवठा खंडित झाला होता। सध्याची पूर परिस्थिती पाहता अजून 2 ते 3 दिवस विद्युत लाईन तारा पाण्यामध्ये राहण्याची शक्यता होती। यामुळे 2-3 दिवस गावातील विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित झाला असता त्यासाठी विद्युत पुरवठा चालू होणे महत्त्वाचे होते। याचा विचार करून जिगरबाज वायरमन धनराज राठोड हेस्कॉमचे सहकार्य आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या सहकार्याने येथील ग्रामपंचायत सरपंच स्वप्नील माने सरकार यांच्यासोबत ग्रामस्थ 1.5 किलोमीटर पाण्यातून मार्ग काढून 3 तास प्रयत्न करून मांगूर गावाला विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये यश मिळाले। त्यांच्या या धाडसी कार्यामुळे मांगूर तसेच परिसरातील ग्रामस्थ नागरिकांकडून कौतुक केले जात आहे। समाजकार्य न्यूजसाठी मांगूरहून संपादक संदीप कुरुंदवाडे।